आपलं कोणीच नाही. आणि माणूस तेव्हाच आपला समजायचा तेव्हा केव्हा जेव्हा आपल्यावरती दुःख येईल, त्या दुःखामध्ये जो आपल्या सोबत आहे ना तोच आपला. नाही तर सगळा हा मायेचा बाजार आहे, सगळा मायेचा बाजार आहे. म्हणून असे लोक जवळ कधी करू नका महाराज. पण लोकांचं असंच आहे महाराज, जोपर्यंत आपल्याकडे सुख आहे तोपर्यंत हे सर्व लोक आपल्याकडे येतात. कोणी दादा म्हणतं, कोणी साहेब म्हणतं, कोणी भाऊ म्हणतं, सर्वजण असणारे आपल्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, धनसंपदा आहे, तोपर्यंत या बाहुबलामध्ये शक्ती आहे तोपर्यंतच हे सर्व लोक आपल्याकडे येतात. पण ज्या दिवशी हे सर्व समाप्त होतं त्या दिवशी आपले म्हणणारे सुद्धा आपल्याला सोडून जातात. सुख में आन सब ही मिल बैठत, रहत चहु ही दिस घेरे, हो विपदा पड़ी सब ही संग छोड़त, कौन आवत निरे राम, कौन आवत निरे. हे पहा, जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत सगळे आपल्याकडे येतात. आणि आपण सुद्धा या संसाराच्या झमेल्यामध्ये जीवन जगत असताना जे आपल्याला करायचं ते आपण विसरून जातो आणि आपण फक्त जमवण्याच्या नादाला लागतो. फक्त जमवून ठेवायचे, फक्त कमवून ठेवायचे. हा, मधमाशी माहिती का तुम्हाला? मधमाशी, ती मधमाशी सुद्धा स्वतःचा विचार ती कधी करत नाही. आणि ती मधमाशी इकडे जा तिकडे जा, तिकडून तिकडे जा, तिकडून येऊन ती असणारी दिवसभर मध गोळा करण्याचं काम करत असते. दिवसभर मध गोळा करते, कित्येक दिवस मध गोळा करण्याचं काम करते. तो कांदा तयार करते, पण एक दिवस दुसराच कोणीतरी येतो आणि ती मोहळ भरून कांदा घेऊन जातो, खाली काहीच राहत. तसंच आपलं सुद्धा आहे महाराज. म्हणून या खोट्या संसार रूपी